सलामी जोडी त्रिमूर्ती 11 धामणे या टीमची. हॅलो मॅच थांबा 1 मिनिट. स्कोरर स्कोर हॅलो बॉलर कोण आहे बॉलर? पहिलाच बॉल इथे टाकला गेलाय. 1 धावा. पहिलाच बॉल इथे झालाय. सलामी जोडी मैदानात आली आहे. त्रिमूर्ती 11 धामणी या टीमची. विकास आणि शुभम बॉलिंग मार्क सज्ज आहे. गोलंदाज यंगस्टार 11 चित्रकोट या टीम कडून संदीप. सातव्या क्रमांकाचा सामना त्रिमूर्ती 11 धामणी विरुद्ध यंगस्टार 11 चित्रकोट या दोन टीम दरम्यान. सामना 4 षटकांचा राहील. 4 गोलंदाज वापरण्यात येतील. अनेक गुरुकृपा चषक 2025 आपण पाहताय अनुभवताय. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये आणि पहिलं षटक मॅन्डल पॉवर प्ले. इन पिचच्या बाहेर 2 फील्डर आहेत. एक जर विचार केला तर लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेग रिझन मध्ये ठेवला आहे तो बॅटर विकास साठी. गोलंदाज तयार संदीप. दुसरा बॉल राईट राऊंड द विकेटने फुलटॉस ऑन साइडला. झेलची संधी. कॅच ड्रॉप. फील्डर आलाय डीप मध्ये. त्याने बॉल फील्ड केला. तो पण सिंगल घेतले. कॅच ड्रॉप झाली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फील्डर तिथे होता राज. त्याने चूक केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता धाव संख्येचे 2. बॉलर तयार संदीप. पहिलं षटक मॅन्डल पॉवर प्ले. चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल चांगले टाकत. हो चांगला बॉल. वेगाने बॉल टाकलाय. शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगला लेंथ करतो. गोलंदाजी करतोय. खांद्याचा वापर चांगला करतो. वेगावर स्वार बनतो. गोलंदाजी करतोय. गोलंदाज संदीप. नेत्रदीप गोलंदाजी. ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे त्याच्या डीप मध्ये. 1 बाउन्स स्पीड करत बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. हा पहिला चौकाराला बॅटर शुभमच्या बॅट मधून. धावसंख्या आता 6 या चौकाच्या मदतीने. पहिल्या ओव्हर मधील 4 बॉल झाले. 4 बॉलचं विश्लेषण पाहिजे. पहिली बॉल डिक्लेअर. त्यानंतर दुसरा बॉल सिंगल. तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉल चौकार. संदीप तयार. बॉलिंग मार्कर. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग. लेग स्टंपच्या बॉल बाहेर. 85 व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलक पुढे जाईल. धाव संख्या आता 7 धावा झाल्यात. संदीप ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चालला अगदी लेग पास ते सिग्नल डिक्लेअर घोषित केलं. 1 धावा. धावसंख्या 1 धावाने 8. पहिलं षटक 8 धावा झालेत. तितकीच धावा होत नाहीयेत. धावसंख्येचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. 8 धावा स्कोर बरोबर. संदीप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटक मॅन्डल पॉवर चेंडू हाताळताना बॅटची कडा घेतली आणि बॉल चालला अगदी 3rd मॅन डिक्लेअर झोन मध्ये.
आता धावसंख्या एका धावाने 9. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या 9 झाली आहे. दोन डिक्लेअर केले का? पहिलं षटक इथे संपलंय, 9 धावा झाल्यात. सलामी जोडी मैदानच्या आतमध्ये विकास आणि शुभम. पहिलं षटक इथे संपलंय. पहिलं षटक संदीप याने टाकलं होतं. चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्याने गोलंदाजी केली. दोन्ही बॅटरला बीट केलंय, थोडं थांबवलंय मोठ्या फटक्या खेळण्यापासून. ज्युनियर HP नाव आहे, याचं नाव काय? नवीन गोलंदाज तेजस नाव प्रथमेश. नवीन गोलंदाज प्रथमेश आलाय दुसऱ्या ओव्हरसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. त्याच्या समोर बॅटर विकास. 2 बॉलचा सामना केलाय, 1 धावा त्याने केली आहे. विकास बॅटिंग मार्कवर तयार. त्याच्या समोर प्रथमेश. वो स्टेप आउट करत खेळलाय. मिरामध्ये फिल्डर संधी. नाही. बघूया काय क्लोज निर्णय आहे. आणि फलंदाज त्याने आऊट दिला तिकडून. निर्णय काय ते बघूया आता. पंचांचा निर्णय. आऊट आहे. फलंदाज रिव्ह्यू रन आउटला नाही, फक्त बिमर. फक्त बिमरला रिव्ह्यू आहे, बाकी रिव्ह्यू नाही आहे. लावायला भाई, साईड कॅमेराच नाही, एकच कॅमेरा आहे. त्यामुळे प्लीज विनंती आहे, रिव्ह्यू हा फक्त बिमरसाठी आहे आणि ते पंचाने निर्णय दिलाय. फलंदाज बाद. आपण निर्णयाचा स्वीकार करा. आपण खेळाडू दाखवा. पहिला धक्का इथे बसलाय. माझा काय विषय आहे, मला बोलतो. त्रिमूर्ती 11 धामणी या टीमला पहिला धक्का. विकास बाद झाला, स्वतः कर्णधार बाद झालेत. बॅटर कोण आला रे दुसरा? बॅटर कोण आहे? न्यू बॅटर. नो बॅटर अबी. धावसंख्या 9. पहिला धक्का इथे बसला. विकास बाद झालाय. प्रथमेश तयार. एक चांगला फटका. फिल्डर आहे तिथे, बाद आहे. सीमा रेषे बाहेर आला इथे षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालंय. धावसंख्या या षटकाच्या मदतीने पोहोचली आहे. 16 धावसंख्या झाली आहे. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक संदीप आणि दुसरं प्रथमेश. एक फलंदाज बाद झालाय. विकास बाद झालाय. आउट आहे तो प्लेयर.
बघायचं का तुम्हाला रिव्ह्यू कोणाला तो दाखवतो मी. अरे आउट आहे. धाव संख्या 16 झाली. आपण पाहतोय गुरुकृपा चषक 2025. व चांगला फटका, बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ द फील्डर. चांगला जजमेंट, फलंदाज बाद, विकेट. दुसरा धक्का बसला येते त्रिमूर्ती इलेव्हन धामणी या टीमला. विकास त्यानंतर आता फलंदाज बाद झालाय तो. आवड बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय 16 आकड्यावरती. 2 फलंदाज बाद झालेत. दोन फलंदाज बाद. 16 धावसंख्या झाले. विकास बाद झाल्यानंतर अभय बाद झाला. आता शुभम आणि दीपक ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. प्रथमेश बॉल मार्को तयार. शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती आउट ऑफ द ऑफ स्टंप. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाज आतापर्यंत राहिली आहे दोन्ही गोलंदाज संदीप आणि प्रथमेश यांच्याकडून. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. 16 धावसंख्या झाल्यात. सध्या दुसरं सुरू आहे. पहिला फलंदाज रनआउट विकास, त्यानंतर अभय पास झालाय. व चांगला फटका, बॉल हवेत आहे, फील्डर आहे तिथे. व चांगला जजमेंट, फलंदाज बाद. दीपक बाद झाला. इथे आला पाहिजे, माघारी परतलाय. 3 विकेट इथे गमावल्यात. 16 वर 3 अशी परिस्थिती. या पैसे मात केलं गेलं. ही खडतर परिस्थिती आली. जेव्हा परिस्थिती खडतर असते, ज्या बिकट परिस्थिती, तुमच्यामध्ये क्षमता हे ओळखण्यासाठी आणि क्षमता तुम्हाला सिद्ध करण्यासाठी येत असतात अडचणी. 3 फलंदाज बाद झालेत. 16 वर 3. सिंगल डिक्लेअर स्वरूपात एक धाव येते. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद. आतापर्यंत 8.5ची सरासरी ठेवली आहे. धावा करावे लागतील. कमीत कमी 40चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल या मैदानावर विचार केला तर. हा सामना विचार केला 7व्या क्रमांकाचा सामना आहे. अनेक सामने तुम्ही पाहिले 40-45चा इथे पल्ला तुम्हाला गाठावाच लागतो. इथे फायटिंग टोडे मानला ते या मैदानावर. 40 धावा देखील डिपेंड करू शकता तुम्ही. 17 धावा झालेत. विवेक आणि शुभम, माफ करा, अभि ही जोडी आहे. आता स्ट्रायकिंगला बॅटर अभि, लेफ्टी बॅटर. धावा करावे लागतील. 17 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 12 चेंडू असतील या पहिल्या डावातील. गोलंदाज मार्को सज्ज. 3रे षटक. सँडी गोलंदाज नाव सँडी. विजय पहिला बॉल. व ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. पहिला बॉल डॉट घेतला. विजय नावात विजय आहे. आपल्या टीमला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अभि आणि विवेक ही जोडी
धावफलक हालत ठेवलं. चांगलं फायटिंग टोटल उभारण्यासाठी एक चांगली फलंदाजी करावी लागेल. 17 धावा स्कोरबोर्डवर. गोलंदाज तयार. विजय रायटम राऊंड द विकेटने दुसरा बॉल टाकेल. पहिला बॉल चांगला टाकलाय, चांगल्या टप्प्यावर टाकलाय, बीट केले पहिल्या बॉलवर. हो, हा देखील बॉल डॉट. सलग 2 चेंडू डॉट घेतले, बीट केले. संघर्ष करतो बॅटर अभि. डॉट बॉल घेऊन चालणार नाही, आधीच धावा कमी आहेत, धावा करावे लागतील. गोलंदाज तयार. विजय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 2 बॉल मध्ये रोखून धरलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न दिसतो विवेक अभिचा. ऑन साईडला खेळलाय, परंतु बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता धाव फलक 1 धावेने 18. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपला. 15 बॉल मध्ये 18 धावा केलेत. ते त्रिमूर्ती 11 धामणी या टीमने आणि 3 फलंदाज बाद झालेत. धावा करावे लागतील, पर्याय नाहीये. 18 धावा. विजय तयार. एखादा बिग हिट येणे गरजेचं आहे. व चांगला फटका ऑन साईडला, फिल्डर आहे तिथे आणि कॅच सुटली आहे. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केलेत. जिथे एकही धावा नव्हती, जिथे विकेट होती, तिथे 2 धावा आहेत. हेच तर क्रिकेट आहे. कॅचेस द विन द मॅचेस हे नेहमीच म्हटलंय, पण हे जीवदान ज्या अभिला मिळालंय ते जीवदान कितपत मागात ठरतंय. धावा 20 झालेत. विजय तयार. हो, हा बॉल देखील चांगला आहे, परंतु विकेटच्या मागे चूक केली. 22 रुपयात 1 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. धावसंख्या 21-21. नेक्स्ट मॅच JK11 निगडे त्याच्या विरोधात आई भराडी माता 11 कोलेकरवाडी. आपण यायचं टॉस साठी यायचंय. दोन्ही 3 कर्णधार टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. व क्लीन बॉल त्रिफळाची एष्टा उद्ध्वस्त केल्यात. 4था धक्का इथे बसलाय. त्रिमूर्ती 11 धामणी या टीमला 20 वर 4 अशी स्थिती. खराब स्थिती. 21 केतन का धावसंख्या 21. 4 फलंदाज बाद. 21 धावा झाल्यात. अजूनही आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. केतन नवीन गोलंदाज. कोण आहे? अभि. अभि अभि माहिती मला, ते टी शर्ट वरती नाव आहे. नवीन गोलंदाज अभि. 21 धावा झालेत. विवेक स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन. बॉलिंग मार्क सज्ज अभि. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. इथे बिग हिट करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करण्या संघाला. व फुल टॉस. इथे लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल, व्हाईट +1. एकूण 2 धाव मिळतात. या 2 धाव धाव परत 23. बाय 1 गेट 1 असा सेल लागला इथे. 23 धावा स्कोरबोर्डवर. 1 धावा इथे महत्वाची आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. धावा येणे गरजेचं आहे त्यांच्यासाठी, कारण धावा कमी झाल्यात. ते कशाही येऊ देत. विवेक आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता पूर्णपणे दामोदर विवेकवर आहे. हो, चांगला बॉल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. यॉर्कलँड डिलिव्हरी होती. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. सर्वच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. इम्प्रेस केले, प्रभावित केले. यंगस्टार 11 सिद्धूकोड या टीमच्या गोलंदाजांनी. हो, इथे लाईन चुकीची आहे. डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंच वर्ल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या मध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 24-24.
24 धावा स्कोर बरोबर. सध्या 4थं षटक. 24 धावा झाल्यात. या ओव्हरवर 3 बॉल टाकलेत, फक्त एकच बॉल हा लीगल झालाय. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायर बॉल लागलाय. एक धावा रणबिंदू विकेट मध्ये कम्प्लीट केली आणि लेग पाय स्वरूपात इथे सिग्नल दिला पंचाने. धावसंख्या 25. सिंगलने काम चालणार नाही, तर मोठे फटके खेळावेत लागतील. धावा 25 झाल्यात. बॉलर तयार. अभि हो बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. थ्रो केल्या आणि बॉलिंग एंड थ्रो केल्या आणि फलंदाज बाद. केतन बाद झाल्यात. 5वा धक्का बसला इथे त्रिमूर्ती 11 धामणी या टीमला. 25-5 अशी परिस्थिती. खराब प्रदर्शन राहिलं इथे बॅटिंग करणाऱ्या संघाचं. त्रिमूर्ती 11 धामणी या टीमचं. एकही फलंदाज यशस्वी होत नाहीये, तितकंच बॅटचं कनेक्शन होत नाहीये. विकास हॅलो 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 हॅलो. धावसंख्या आता 25. हो बॉल हा वेट आहे. बेडाऊनचा फिल्डर सोने आलाय. कॅच चांगला जेल इथे टिपलाय. फलंदाज बाद झाला इथे. प्रवीण बाद झालाय. कोणताही फलंदाज यशस्वी होत नाहीये. फलंदाजी एजा सुरू आहे. खराब परिस्थिती. शेवटचा बॉल शिल्लक. या पहिल्या डावातील 25 धावा झाल्यात. अभि चांगली गोलंदाजी. आता लेफ्टी बॅटर अविनाश. शेवटच्या बॉल हिट येईल का? ऑन साईडला खेळलाय आनंद कार्पेटने. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थ्रो केला. रनआउटची संधी आहे, परंतु 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्यात. या 2 धावाने धावफलक झालं 27 आणि या मॅच मध्ये टार्गेट 28 धावांचं. नेक्स्ट मॅच JK 11 निगडे विरुद्ध आई भराडी माता 11 कोळेकरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये 28 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या इनिंगची कहाणी आमचेच सहसमालोचक व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र DD सर हे करतील. पोटीपो DD सर. हॅलो. आताचा सामना त्रिमूर्ती 11 धामणी विरुद्ध यंगस्टार 11 सिद्रुकवाडी या दोन टीम दरम्यान. त्रिमूर्ती 11 धामणी या टीमने 27 धावांकडून 28 धावांचं टार्गेट ठेवलं ते यंगस्टार 11 सिद्रुकवाडी या टीमच्या समोर.
पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विकास यांना, कॅप्टन आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. अजून देखील 15 धावांची गरज. 15 धावांची अजून देखील गरज आहे. चला जे के 11 निगडे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आदर्श, त्याचबरोबर आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ. चला दोन्ही संघ आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. जे के 11 निगडे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. आणि त्याचबरोबर आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ आपण देखील आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. कारण टॉस करायचं यानंतर आपल्याला. विकास कुठेतरी मलिंगा स्टाईलमध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. म्हणजे अजून देखील 12 धावांची गरज विजयासाठी. 12 धावा बनवायच्यात अजून देखील विजयासाठी. बाबा पुढे येऊन सरसावून उन्हाचा तडाखा, कॅचची संधी. 2 खेळाडूंना चेंडू जाते भेदून चिरून. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. मिळतील धावा 4. न भय न भीती ओंदी छत्रपतींचा छावा. मी चौकार मारलाय भावा. काय सुरेख अशी फलंदाजी यंगस्टर 11 शिद्रकवाडी संघ. चला आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. त्याचबरोबर जे के 11 निगडे आपल्याला देखील शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच आपला कॅप्टन टॉस्का बॉस या मंचावर पाठवायचा. आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला जे के 11 निगडे संघ. दोन्ही संघांपर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण आपलं कर्णधार आपण पाठवायचे. वा सूर्य कसं क्षेत्ररक्षण निलेश यांचं पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून व्यासपीठावर सर्व पाहुण्यांची रेलचेल पाहण्यासाठी हा खेळाडू पाहायला मिळत होता. आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळतोय. सूर्य कसं उलटा उडी मारून कॅच घेण्याचा प्रयत्न. 3 षटक समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. अजून देखील 6 चेंडू. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 ची गरज. गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज होईल? पुन्हा एकदा नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातो 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार आणि चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या मात्र कमी. आता मात्र 3 धावांची गरज. चला जे के 11 निगडे आपल्याला शेवटचा कॉल असेल. जे के 11 निगडे आणि आई भराडी माता 11 कोळकरवाडी. कारण मॅच संपुष्टात आली आहे. यानंतर आपली मॅच आहे. जो कर्णधार या ठिकाणी पोहोचणार नाही त्याला आयोजकांच्या सांगण्यानुसार जे पेनल्टी किंवा काय असेल त्याला सामोरं जावं लागेल. कारण 5-5 कॉल दोन्ही संघांना दिलेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं, रिपोर्टिंग करायचे. 5 कॉल आपल्याला दिलेत. जे के 11 निगडे आणि आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ. कारण मॅच वेळेमध्ये सुरू आहेत. मॅचमध्ये कोणताही खंड येऊ नये त्यासाठी आपल्याला कॉल असेल. जे के 11 निगडी या संघाचा जर विचार केला तर
आमचे आध्यात्मिक फायटर्स गोटील संघाचे संभाजी दादा यांचा मामाचं ते गाव आणि गेल्याच वर्षी त्यांचं काही कारणास्तव हार्ट अटॅकने निधन झालं आणि आज त्यांच्या स्मृतीवर हा संघ खेळतोय तो म्हणजे JK11 निगडे संघ खेळतोय आणि नवीन जर्सी, नवीन रंग, नवीन रूप आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघाचं नवीन रूप पाहायला मिळत आहे. नवीन जर्सी आतापर्यंत पाहिलं तर भगव्या वेशामध्ये भगवाधारी होते, आज मात्र